तुमचं नाव काय मॅडम, कुठून आले? मी गौरी सोना. मी गुजरातहून आलेली आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला हे इम्प्रेस गार्डन मध्ये प्रदर्शन? खूपच सुंदर आहे. छोट्या छोट्या वस्तूमध्ये जसं आता मी तिथे बघितलं जातं आहे, म्हणजे आम्ही असं कल्पना नाही करू शकत की ह्याच्यामधनं आपण अशी पण अरेंजमेंट करू शकतो किंवा आपल्याला घरामध्ये अशी जुन्या लोकांच्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू असतात, पण त्याला कसं आपण हायलाईट करून प्रेझेंटेबल करू शकतो, हे फार छान आयडिया आहे ह्याच्यात. इथे कोणती झाडं, फुलं झाडं तुम्हाला फार आवडली? इथे पिटोनियाचं कलेक्शन फार सुंदर आहे. पिटोनिया आहे, शेवंती आहे आणि पिटोनियाचं जे अरेंजमेंट केलेले त्यांनी कलरफुल मध्ये, कारण पिटोनिया हा प्रकारच एवढा एक फार सुंदर आणि नॅचरल कलर असतात त्याच्यामध्ये. अगदी असं वाटतं की कधी कधी आर्टिफिशियल आहेत का असं सुद्धा भास होतो, पण फारच सुंदर अरेंज केली. अगदी सामान्य गृहिणींसाठी वगैरे या गार्डनला भेट देण्यासाठी तुम्ही काय सांगा? सामान्य याच्यासाठी तुम्हाला छोट्या वस्तू लो मेंटेनन्स मध्ये फ्लॉवर किती खूप आता पिटोनिया कसं आहे, बिलकुल लो मेंटेनन्स, त्याला काही लागत नाही जास्त, पण त्याची लावू शकतो आपण. आणि छोट्या छोट्या ज्याला मेंटेनन्स लागत नाही असल्या फुल झाडं जर गोळा केली तर आपल्याला गार्डनिंगचा इंटरेस्ट पण वाढू शकतो. त्याच्यासाठी आपण फार जास्त, कारण गार्डनिंग म्हटलं तर खूप लोकांना असं वाटतं की खूप मोठं असं काही अचिव्हमेंट आहे, असं काही नसतं. आणि अशामुळेच ती गार्डनची आपल्याला एक प्रेरणा येते आणि त्याच्यामध्ये नॅचरल ह्याच्यामध्ये जे एक माइंड फ्रेश असतो तो इथे जाणवला मला. आज 23 तारखेपासून इम्प्रेस गार्डन मध्ये फुलांच्या प्रदर्शनीला सुरुवात झालेली आहे. कसा रिस्पॉन्स आहे? आजचा दिवस जरासा स्लो आहे, त्याला कारण पण तसंच आहे. पुण्यातले बरेचसे रस्ते बंद असल्यामुळे कमी आहे. आणि दरवर्षीचा आमचा अनुभव आहे की शुक्रवारचा दिवस जो आहे तो म्हणजे उद्घाटन आणि प्लस थोडीशी तयारी असते स्टॉलवाल्यांची, त्यामुळे शुक्रवारचा दिवस जरा कमीच असतो. बाकी शनिवार रविवार तुफान गर्दी असते. हे प्रदर्शनाचं कितवं वर्ष आहे आणि कशा प्रकारे यावर? ॲक्च्युली प्रदर्शनाचा इतिहास जो आहे तो आमच्याकडे रेकॉर्डनुसार 1910 पासून प्रदर्शन इथं भरत होती असं रेकॉर्ड आहे, पण मध्ये काही काळामध्ये बंद होती. मग परत 1998 सालापासून परत नव्याने अखंडितपणे प्रदर्शन चालू ठेवण्याचा विचार करण्यात आला आणि त्यानुसार आतापर्यंत चालू आहे. या वर्षीच्या प्रदर्शनीसाठी काही विशिष्ट थीम आहे? विशिष्ट थीम म्हणजे यावर्षी आता पुण्यामध्ये काय होत आहे की घराघरामध्ये पूर्वी जशी जागा मुबलक होती तशी जागा राहिलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही थीम काय केली की भिंतीवरचं गार्डन. भिंतीवरती कशा प्रकारे अरेंजमेंट करता येईल त्याचे काही नमुने आपण इथे तयार केलेले, ते लोकांना पाहता येतील. आणि आता शनिवार रविवार येणार आहे, क्राऊड कशा प्रकारे असेल, किती क्राऊड? यावर्षी तरी 70 ते 80 हजार लोकांनी व्हिजिट देतील असा आमचा अंदाज आहे, कारण सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत. दरवर्षी साधारण 20 ते 25 हजार क्राऊड येईल. भिंतीवरच्या गार्डनची कल्पना तुम्ही मांडलेली आहे, पण इथे मग विक्रीसाठी सुद्धा काही अवेलेबल आहे? विक्रीसाठी पण बरेचसे स्टॉल आहेत. एकंदर 70 स्टॉल आहेत आपल्याकडे विक्रीचे. त्याच्यामध्ये बागकामासाठी लागणारं साहित्य मिळू शकेल. त्याच्यानंतर झाडांचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही परराज्यातील लोकांनी पण इथे स्टॉल मांडलेले आहे. तसंच मग अगदी कॉलिंग टॉंग वगैरे अशा भागातून सुद्धा विशिष्ट प्रकारची झाडं, ऑर्किड्स दुर्मिळ असणारी, ती सुद्धा इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशी कोणती फुलं झाडं किंवा इतर कोणती झाडं आहेत की जी फार ज्याची काळजी घ्यावी लागणार नाही पण ती टिकतील? लोकांना काय सांगाल तुम्ही की इथे कोणत्या गोष्टीसाठी विशिष्ट भेट द्या? विशिष्ट म्हणजे आपल्याकडे पुण्यात रुजणारी बरीचशी झाडं आहेत, म्हणजे बाल्कनी आपण लावू शकतो अशी. आणि विशेष आमच्या जे डिस्प्ले आता समोर दिसतात ते पानं फुलं वापरून कसं त्याची रंगसंगती आणि कसं आकर्षक पद्धतीने मांडता येतं त्याचा नमुना इथं समोर लोकांच्या ठेवलेला आहे. हॅलो, माझं नाव काजल वाघमारे आणि ही माझी ननंद आहे. माझं नाव पूनम वाघमारे. ऍक्च्युली आज आम्ही इथे प्रदर्शन बघायला आलो होतो, तर एवढा भन्नाट दिवस गेला आणि इतकी सुंदर फुलं, इतकी व्हरायटी आणि एवढं भारी तुम्ही इथं बघू शकता. एवढी सुंदर रेखाटणी केली आहे ना की अख्खा दिवस एक नंबर झाला. मुलांना मेन म्हणजे टेक्स्चर, फुलं, प्लांट त्याबद्दल खूप काही कळालं. आणि आम्हाला इथं शॉपिंग सुद्धा करायला आहे. त्यामध्ये आम्ही ही वेल्वेटची झाडं घेतलीत. येलो कलर आहे, रेड कलर आहे आणि हा दरवेळाचा प्रकार आहे. आणि ह्यातलं एक फुल पूर्ण महिनाभर टिकतं आणि ते गळून पडलं की अजून एक नवीन उमलतं. सो हे खूप सुंदर वाटले आम्हाला झाडं. सुंदर एक्सपिरियन्स आहे ना, खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. जे कोणी पाहता ते नक्की विजिट करा. आणि थँक्यू. छान वाटलं. थँक्यू. देव, तुला कसं वाटलं? तू पण तुझा बाईक कसं वाटलं तुला? मला लई चांगलं वाटलं, पण सरल्यात चांगलं वाटलं मला इथलं पाणी.
सगळ्यात छान वाटलं मला इथं पाणी खूप छान आणि plants आवडले? व्हिजिट करण्यासारखं आहे. अजून पुढचे 2 ते 3 दिवस इथे असणार आहे एक्झिबिशन. सो तुम्ही नक्कीच येऊन इथे व्हिजिट करा. फॅमिली बरोबर या. जास्त करून आपले घरातले जे काही असतील आपले आई वडील वगैरे, खूप प्रसन्न वाटते आणि खूप छान ग्रीनरी एक्झिबिशन आहे. प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे आणि नक्कीच या मी म्हणेन. आणि खूप छान वाटलंय आम्हाला. थँक्यू. नमस्कार, मी मोनिका गायकवाड. मी पुण्यातच राहते, पण मी पहिल्यांदा हे एक्झिबिशन बघायला आलेले आणि अतिशय सुंदर आहे, मनमोहक आहे. एवढ्या प्रकारची फुलं, एवढे कलर कॉम्बिनेशन आणि ज्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे ते खूपच छान आहे. आणि बेसिकली म्हणजे हे लोक चॅरिटीसाठी करतात, ह्याच्यासाठी खूप त्यांचं म्हणजे अभिनंदन आहे की ते हे सगळं खूप छान करू लागल्यात गोष्टी. घरगुती पद्धतीने सुद्धा इथे गार्डनिंग साठी काही टिप्स वगैरे दिल्या जातात का? तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे? ही जी झाडं आहेत इथे ठेवलेली खरेदीसाठी सुद्धा, तर ती सामान्य महिलांना सुद्धा आपल्या घरी? हो, आरामात. ते लोक तसं कसं कॅरी करायचं, त्याची कशी टेक केअर करायची, त्याला कधी पाणी द्यायचं, कुठलं खत द्यायचं, आपण जर त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सगळी माहिती देत आहेत. आणि घरच्यासाठी जर तुमचं गार्डन तुम्हाला परत छान करायचं असेल तर मी तर सजेस्ट करेल की तुम्ही इथून खूप सगळे झाडं घेऊ शकता. मी स्वतः आता झाडांच्या दिशेला चालली आहे जिथं मला झाडं खूप सगळी घ्यायची आहेत. हॅलो, नमस्कार. माझे नाव साजिद आहे. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे माझा. अरेंजमेंट खूप चांगला वाटला मला आणि काहीतरी युनिक एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी आणि माझी फॅमिलीसाठी. फुलं झाडं वगैरे आहेत, ती कशी वाटलीत? कारण इथे बरेच फुलं झाडं जे विक्रीसाठी सुद्धा ठेवतात. खूप आवडले आम्हाला. खूप रंगीन फ्लावर्स आणि फुले वगैरे आहेत. खूप चांगले आहे अरेंजमेंट. फॅमिलीसाठी, माझ्या कुटुंबासाठी काफी युनिक एक्सपिरियन्स आहे.